नागपंचमी विशेष आज एक सुंदर अशी कथा सांगणार आहे, जी मी माझ्या लहानपणीपासून ऐकत आली. एका सुंदर हिरव्यागार महाराष्ट्रीयन गावात पहाटेची वेळ होती. सगळीकडे प्रसन्न वातावरण होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. गावातील एका घराच्या अंगणात सुमनची जाऊ अंगण झाडत होती. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, ताई मी आलोय ग. आवाज ऐकताच जाऊ आनंदाने दाराकडे गेली. दारात तिचा भाऊ उभा होता. भावाला पाहताच तिने त्याला घट्ट मिठी मारली. दोघे घरात गेले. बहिणीने प्रेमाने भावाला चहा पाणी दिलं. दोघे आनंदाने गप्पा मारू लागले. रक्षाबंधन जवळ आलं होतं. थोड्या वेळाने भाऊ बहिणीला माहेरी घेऊन जाण्यासाठी निघाला. दारात उभी असलेली सुमन हे सगळं पाहत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कसलाही आनंद नव्हता, कारण तिच्या माहेरी तिला बोलवायला कोणीच नव्हतं. तेवढ्यात सासूचा आवाज आला, सुमे आवर की, ती कुसुम गेली माहेराला, तुला कोण न्यायचं? बघ किती गबाळ आणते ती येताना, तू बस अशीच म्हशीसारखी. सुमन शांतपणे म्हणाली, हो आत्या आवरते. सासू रागाने घरात निघून गेली. सुमनने हातात विळा आणि दोरी घेतली आणि ती शेताकडे निघाली. शेतात एका मोठ्या झाडाखाली सुमन बसून रडू लागली. त्या झाडाच्या शेजारीच एक जुनं नागदेवतेचं वारूळ होतं. सुमन अश्रूंनी आकाशाकडे पाहत म्हणाली, देवा का रे असं केलंस माझ्यासोबत? मी काय वाईट केलं होतं तुझं? माझं लग्न झालं, आईबाप गेले, आता मला विचारायला कोणीच नाही. मला भाऊ पण असतं तर मी सुद्धा माहेरी गेले असते. माझ्या भावाने मला साडी चोळी घेतली असती. एवढे बोलून सुमन पुन्हा रडू लागली. तिचा आर्त आवाज ऐकून वारुळातले नागराज जागे झाले. नागराज हळूहळू वारुळातून बाहेर आले. सुमनची अवस्था पाहून त्यांना तिचं दुःख सहन होईना. अचानक आवाज आला, ए मुली का रडतेस? रडू नकोस. सुमन दचकून आजूबाजूला पाहू लागली. तिच्यासमोर एक तेजस्वी सुंदर युवक उभा होता. सुमनने विचारलं, तुम्ही कोण? तो युवक म्हटला, मी नागराज आहे. तुझं दुःख ऐकून बाहेर आले. सुमनने त्याला आपली संपूर्ण व्यथा सांगली. नागराज प्रेमाने म्हणाले, रडू नकोस सुमा, मी आहे तुझा भाऊ. उद्या सकाळी मी तुला माहेरी घेऊन जायला येईन. सुमनच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर आनंद होता. ती म्हणाली, खरंच दादा? नागराज हसून म्हणाले, हो. आता स्वतःला कधीच एकटी समजू नकोस. मी घरी परतली. रात्रीची सर्व कामावरून ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली. पहाट झाली. सुमन लवकर उठली, अंगण झाडलं आणि माहेरी जाण्यासाठी गाठोडं बांधू लागली. तेवढ्यात सासूने विचारलं, ए सुमी, कुठं चाललीस गाठोडं बांधून? सुमन आनंदाने म्हणाली, आत्या माझा भाऊ मला न्यायला येणार आहे. सासू उपहासाने म्हणाली, कसला भाऊ? इतक्या दिवसात तर कधी दिसला नाही, आत्ताच कुठून आला? तेवढ्यात बाहेरून आवाज आला, सुमा मी आलो ग. सुमन आनंदाने दाराकडे धावली. दारात तोच तेजस्वी युवक उभा होता. नागराज सासूला म्हणाले, आत्या मी सुमनला 2 दिवसांनी परत आणून सोडतो. सासूने फक्त हो एवढंच म्हटलं. दारात उभा असलेला सुमनचा नवरा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनापासून खुश झाला. चहा पाणी झाल्यावर सुमन आणि नागराज निघाले. दोघे जंगलात चालत कालच्या त्याच झाडाजवळ आले. सुमन वारुळाकडे पाहून म्हणाले, दादा मी कशी येऊ वारुळात? मला त्रास देता येणार नाही. नागराज हसून म्हणाले, दादा म्हणतेस ना, मग दादावर विश्वास ठेव. चल माझा हात पकड. सुमनने विश्वासाने नागराजचा हात पकडला. दोघे वारुळाच्या आत गेले. बरेच अंतर चालल्यानंतर साधारण 1 किलोमीटर आत एक अद्भुत सोन्याचा महाल दिसला. ते दृश्य पाहून सुमन आश्चर्यचकित झाली. नागराजची पत्नी पुढे आली. तिने सुमनचे प्रेमाने स्वागत केले. सुमनचे 2 दिवस तिथे खूप आनंदात गेले. तिला पहिल्यांदाच भावाच्या प्रेमाची आणि माहेरच्या मायेची खरी अनुभूती मिळाली. 2 दिवसांनी परतीची वेळ आली. नागराजने सुमनसाठी सुंदर साडी चोळी आणली. तिच्या सासूसाठी सुंदर साडी दिली. सुमनसाठी खाऊची मोठी पिशवी भरून दिली. नागराज म्हणाले, सुमा हे सगळं घेऊन जा तुझ्या घरच्यांसाठी. सुमनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते म्हणाले, दादा माझ्या आयुष्यात भाऊ नसण्याची कमी तू कायमची भरून काढलीस. नागराज सुमनला सासरी सोडून गेली. सासूने लगेच विचारलं, काय दिलं मग तुझ्या भावाने? सुमनने आधी खाऊची पिशवी दाखवली, नंतर सुंदर साडी सासूच्या हातात दिली. साडी पाहून सासू खूप खुश झाली. तेवढ्यात सुमनची जाऊही आली. ते म्हणाले, तू काय आणलंस ग माहेराहून? जावीने आपला थोडासा खाऊ आणि एक साधी जुनी साडी दाखवली. सुमनच्या साडीसमोर ती साडी खूपच साधी दिसत होती. हे सगळं पाहिल्यानंतर सुमनची सासू बदलली. त्या दिवसापासून ती सुमनशी प्रेमाने वागू लागली आणि तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला भाऊ मानून त्याचा उपवास करण्याची परंपरा सुरू झाली. नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा केली जाऊ लागली. सुमन हात जोडून म्हणाली, देवा रक्ताचं नातं नसतानाही तू मला भावाचं प्रेम दिलं. माझ्या आयुष्यातलं भाऊ नसण्याचं दुःख तू कायम दूर केलंस. नाती फक्त रक्ताची नसतात, काही नाती प्रेमाने आणि विश्वासाने निर्माण होतात. हीच आहे नागपंचमीची सुंदर आणि भावस्पर्शी कथा. तर कथा कशी वाटली सांगायला विसरू नका. धन्यवाद.